नमस्कार, मी निकिता. मराठी टीव्ही मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बिग बॉस मराठीचा नवा कोरा सीझन सध्या खूप गाजतोय आणि या सीझनमध्ये पहिलं एलिमिनेशन पार पडलंय. या एलिमिनेशनमध्ये पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर आले आहेत. ते आता आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी टीव्ही मीडियामध्ये. कसे आहात तुम्ही? खूप छान. रामकृष्ण हरी, जय शिवराय. रामकृष्ण हरी, जय शिवराय. जेव्हा बिग बॉसच्या घरात आपण जातो म्हणजे काही ना काही डोक्यात असतं, की मला असं वागायचंय किंवा असं काहीतरी असेल किंवा काहीच डोक्यात नव्हतं. असं काही कोरीपाटी होती, काय होतं एकंदरीत? म्हणजे बिग बॉसच्या घरात जायचं हे निश्चित होतं. पण मी हा एक विचाराचा आहे, की भूतकाळाचा विचार न करता, भविष्याची चिंता न करता, वर्तमानात आपल्याला जे करता येईल ते करायचंय. तर मी त्या पद्धतीने घेत होतो. म्हणजे मला माहिती नव्हतं. जान्हवी जेव्हा मला म्हटले, की "नाही, ह्यांचा निर्णय घेण्याची क्षमता नाहीये." त्यावेळेस मला जे बोलावं वाटलं मी ते बोललो. अरबाज ज्यावेळेस बोलला, की "निखिलला तू मला सेव्ह करशील का?" त्यावेळेस मला जे रिएक्ट व्हायचं होतं त्यावेळेस मी झालो. निकीचे शब्द मला खटकले. त्यावेळेस मला बोलायचं होतं मी ते त्यावेळेस बोललो. मी त्या वर्तमानात राहिलो. मी प्लॅन काही केला नव्हता. आजही माझ्या डोक्यात काही प्लॅन नाही. कदाचित कलर्स मराठी आणि बिग बॉसने जर मला वाईल्ड कार्डच्या वेळी परत बोलवलं, तर कदाचित मी तो प्लॅन माझ्या खेळण्यातून दाखवेल. आता काही डोक्यात नाही आणि त्यावेळेसही काही डोक्यात नव्हतं. आठवडाभर होतात तुम्ही. तुमचा अनुभव कसा होता आणि काय एकंदरीत? अनुभव खूप छान होता. मला काही लोकं पर्सनली मला त्यांच्याशी मैत्री करायची होती, की जे आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत असताना वाटतं ना, की आपल्याला ही लोकं आपल्या ओळखीची असली पाहिजेत आणि पांडुरंगाने माझ्या आयुष्यामध्ये तसं घडवून आणलेलं आहे. मला अभिजित सावंत ह्याच्याशी खूप चांगली मैत्री करायची होती. ती माझी झालेली आहे. मला वर्षाताईंना भेटायचं होतं. जरी मी कीर्तनकार असलो, तरी मी एक प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य जगणारा माणूस आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात, "कलेची उपासना, ग्रंथांची सोबत, चांगल्या सवयी, आशावादी वृत्ती, अखंड उद्योग आणि उत्कट जीवननिष्ठा या बळावर तुम्ही नराचे नारायण आणि मानवाचे महामानव होऊ शकता." त्याच्यामुळे मी कलेचा उपासक आहे. तर कलासक्त जीवन जगणारी मी व्यक्ती असल्यामुळे मला असं वाटलं, की वर्षाताईंना मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. त्याच्यामुळे त्यांना मला भेटायचं होतं. डी-पी दादाचं मी गेल्या 2 वर्षामध्ये कोव्हिडच्या काळामध्ये अतिशय डिप्रेशनमध्ये सगळ्यात जवळ होतं. त्यावेळेस ज्याने आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं, तर डी-पी दादाशी मला ओळख करून घ्यायची होती. पॅडी दादाचा मी खूप अगोदरपासूनचा फॅन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला तिथं बिग बॉसच्या घरामध्ये मिळाल्या. त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो, की ज्या लोकांना पाहण्यासाठी खूप वाट पाहावी लागते, ती लोकं मला माझ्या घरातली झालीत. असा एक मला मनस्वी आनंद. कीर्तन आणि एकंदरीत अध्यात्माचा तुमचा फार गहन अभ्यास आहे असं आम्हाला जाणवतंय. सो त्याचा कुठेतरी उपयोग झाला का या बिग बॉसच्या घरात? हो, नक्कीच झाला. त्याच्यामुळेच मी अग्रेसिव्ह झालो नाही, हं. की मला माझी असेल किंवा अंकिताताईची पण तीच एक डोक्यात कन्सेप्ट होती, की जिथं भांडण होतं तिथं आपण शांततेने गोष्टी हँडल करता येतात का पाहूयात. आणि त्याच ह्याने मला कदाचित बिग बॉसने बोलावलं असेल. पण माझी शांतता माझ्याच अंगावर आली असं मला वाटायला लागतंय, की मी खूपच शांत राहिलो. तितका शांत नव्हतो राहायला पाहिजे. माझ्या शब्दांमध्ये मी काही गोष्टी रिएक्ट व्हायला पाहिजे होतो. ते नाही का होता आलं मला त्यावेळेस. असं एकंदरीत असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, की कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट कमी होती तुमची काही गेम्समध्ये असेल किंवा जसं तुम्ही म्हणालात शांत राहणं हे तुमचं हं, प्रत्युत्तर होतं. सो हं. तसं तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं? मला तेच वाटतं. तुम्ही जर संपूर्ण वीक पाहिला तर वर्षाताई आणि निक्कीच ह्याच दोघींच्याच गोष्टींवर बरोबर. सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर त्यांना मी एकदा दोनदा समजावून सांगितलं. मला असं वाटलं, की आता ह्यांना एकदा समजावून सांगितलं तर 10दा गोष्ट का समजायची? जसं की तो झोपेची गोष्ट होती, की जान्हवी आणि निक्की आणि वर्षाताई त्या सगळ्या खाली वर्षाताई अडून बसले होते, की मी माझ्याच जागेवर झोपणार. जान्हवी म्हणत होती, की मी पलंगावर नाही झोपणार. तिथं सगळ्या सदस्यांनी समजावून सांगितलं. मी पण ती म्हणली, की "मला इथं झोपायचंय." निकीने ऑर्डर केली, की "मला इथं झोपायचंय." वर्षाताईंना सांगितलं. वर्षाताईंना ते खटकलं. तर मी त्यावेळेस तिथं व्यक्त झालो, की "अगं," म्हटलं, "निकी तू" किंवा वैभव निकीची बाजू घेऊन बोलत होता. मी वैभवला बोललो, "अरे, तिने असं विचारायला पाहिजे होतं, की वर्षाताई मी तिथे झोपू का? तर मी झोपायचंय आणि झोपू का? तर हे बरोबर. शब्द फरक आहेत ना." तर मी तिथेही व्यक्त झालो. पण शेवटी मग एक गोष्ट सांगून जर कळत नसेल, तर दुसऱ्या दिवशी त्याच गोष्टींवरून आपण का बोलायचं म्हणून मी बोलत नव्हतो. जे टास्क झाले त्याच्यात तुम्हाला काही तुमची स्ट्रॅटेजी वापरता आली का काय एकंदरीत? हो, म्हणजे ॲक्चुअली जो नॉमिनेशन टास्क झाला त्याच्यामध्ये अरबाजने तर मला चुकीचंच नॉमिनेट केलं, की ज्याच्यामुळे मला आज बाहेर यावं लागतंय. त्याच्याच एका चुकीच्या निर्णयामुळे मी बाहेर आलेलो आहे. आणि तिथे असं डोक्यात होतं, की 2 होतं. एक तर काठी उचलायची, तो नगारा वाजवायचा आणि मग तिथे जाऊन ज्याला नॉमिनेट करायचं त्याचं नाव घ्यायचं. आम्ही सगळे कुठं गुंतलो? काठी उचलण्यामध्येच गुंतलो. आणि तिथं 2 तोपर्यंत ग्रुप हा विषयच नव्हता. पण तिथं एका क्षणात बिग बॉसने 2 ग्रुप पाडले. म्हणजे ते झाले आपोआपच. एक अग्रेसिव्ह ग्रुप तिकडं झाला आणि एक शांत विचार करण्याचा ग्रुप इकडं झाला. त्याच्यामध्ये अंकिताला जे ट्रीट केलं निकीने, त्याच्यामुळं
ती रडायला लागली. मी तिला माझा मूळ स्वभाव की तिला समजवलं पाहिजे म्हणून मी तिथं तिला समजवायला गेलो. तिथंच आम्ही गुंतून राहिलो की अंकिताच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. पण मला काय माहिती की हे इथं इतकं आपण ह्या पद्धतीने गेलो तर आपलं ह्याच्यामध्ये नुकसान आहे. तर त्या गोष्टी थोड्याशा माझ्या त्या अंगलट आलेल्या आहेत. पण ठीक एकंदरीत आहे. माणुसकी जपण्यासाठी तुम्ही जो केलेला हो, माझा जो मूळ स्वभाव आहे तो मी जपण्याचा तिथं प्रयत्न केला. पण मला माहिती नव्हतं की माझा स्वभाव जपत असताना मला घराच्या बाहेर यावं लागेल. तर ते थोडंसं ते माझ्या बाबतीत झालं असं मला वाटतं. या व्यतिरिक्त बिग बॉसच्या घरात खूप छान माणसं सुद्धा आहेत. सो त्यांच्याबरोबरचा तुमचा अनुभव कसा आहे? माझ्या म्हणजे सगळ्यांच्याच बरोबरचा खूप चांगला आहे. सूरज मला पर्सनली खूप भावला. म्हणजे आता आज मी बाहेर जेव्हा पाहतोय, तर महाराष्ट्रातून सूरजला जो मिळणारा प्रतिसाद आहे, तो खूप छान आहे आणि त्याला तो प्रतिसाद मिळावा असं मला वाटतं. खूप सामान्य व्यक्ती आहे, खूप सामान्य माणूस आहे, खूप स्ट्रगल केलेलं आहे, खूप दुःख पचवलेलं आहे. काय आहे ना, आई-वडिलांच्या शिवाय जगणं काय असतं, हे त्याने ते अनुभवलेलं आहे आणि ते त्याच्या बोलण्यातून तो रिएक्ट होतो. मला तो बोलला, "दादा मला लग्न करायचंय रे, मला तू मुलगी बघशील का चांगली?" म्हणलं, "अरे नक्की पाहील तुला. मग मी तिला खूप चांगलं सांभाळेल. तिला कसलाच जाच नसेल. मला आई नाहीये, तर तिला सासूचा जाच नसेल. मला वडील नाहीयेत, तर सासऱ्याचा जाच नसेल आणि तिने मला फक्त सांभाळावं आणि माझं YouTube चालवावं आणि माझे व्हिडिओ टाकावेत बस." एवढंच म्हणजे इतका तो भोळा माणूस आहे. घनश्याम त्याच्या झोनमध्ये असतो नेहमी. त्याला बोलायचं असतं, बोलायचं असतं. देवाने त्याच्याकडे खूप चांगली कला दिली. हजरजबाबी आहे तो. खूप चांगली माणसं भेटली. डी दादाचा एक अ, विनोदी स्वभाव ते खूप आहे. त्याने जसं घरात एंट्री केली तेव्हापासून तो सगळ्याशी त्याच पद्धतीने वागतोय. खूप छान आहे. वर्षाताई, अभिजित सावंत वगैरे यांच्याविषयी. अभिजित सावंत तुम्हाला तर आवडतो. वैयक्तिक मला आवडणारा व्यक्ती आहे. माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा आहे. मी त्याला अभिजित दादा म्हणतो. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे आणि मला वाटत होतं, की अभिजित सावंत यांच्याशी माझी पर्सनली ओळख व्हावी आणि पांडुरंगाने माझ्या आयुष्यात असं केलेलं आहे. ज्यांना मला भेटायचंय त्यांना मला भेटवलेलं आहे आणि अभिजित खूप समजूतदार आहे आणि त्याच्या डोक्यात गेम आहे आता. तो त्या पद्धतीने तुम्हाला दिसेल. जसं मी म्हटलं, की तो विनरही कदाचित होऊ शकेल. ते दिसेल तुम्हाला आता. एक क्षण असा होता, की आपण पूर्ण ब्लँक होऊन जातो त्या घरामध्ये. कोणी आठवत नाही. म्हणजे मी अनुभव घेतलेला आहे. कारण कोणीही फोन नसतो, कोणी व्यक्ती नसतं कोणीही कॉन्टॅक्ट. आठवत नाही तुम्हाला. कोणीही आठवत नाही. अगदी म्हणजे आपल्या घरातली माणसं पण आठवत नाहीत. इतकी ती विचार प्रक्रिया सतत चालू असते आणि त्या विचार प्रक्रियेमध्ये कधी-कधी असं वाटतं, अरे आपला निर्णय चुकलेला तर नाही ना? पण घरातून बाहेर आल्यानंतर आपण जेव्हा समाजाची फेस करतो. आता मला माझ्या बाबतीत येणाऱ्या प्रतिक्रिया मला असं वाटत होतं, की लोकं फार निगेटिव्हली घेतील मला, पण लोकांनी तसं नाही घेत, घेतलेलं नाही नाहीये. घेत. त्याच्यामुळे मला एक वेगळं जगणं जगून मी परत माझ्या जगण्यात मला इथून पुढे रुळला आहे त्याचं. जायचंय. तर ते मला खूप त्याच्यासाठी मी हे लोकांच्या प्रतिसादाला मी खूपच मनापासून धन्यवाद देईल, की खूप निगेटिव्हली त्यांनी मला घेतलं नाही. आहे तसं स्वीकारलं आणि ठीक आहे, ज्या लोकांना माहिती नव्हतं, मी सुरुवातीला माझ्या इंट्रोमध्ये बोललो, की काही लोकं मला ओळखत असतील, काही लोकं मला ओळखत नसतील, काही लोकं ओळखत होती त्यांचं अजून माझ्यावर प्रेम वाढेल आणि जे ओळखत नसतील त्यांचं प्रेम माझ्यावर कसं वाढेल ह्याच्यासाठी मला कलर्स मराठी आणि बिग बॉसने ही संधी उपलब्ध करून दिली. त्याचा मी आयुष्यभर ऋणी राहील.